गुड मॉर्निंग गुड एवरीवन. मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज ॲक्च्युली अक्षयची सुट्टी आहे, तर आम्ही आज करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे. सुरुवात झालेली आहे कांदे पोह्यांनी. आज आम्ही आत्ता रेकॉर्ड करायला सुरुवात केली, कारण आज सुरुवात केली आम्ही नाश्त्याची कांदे पोहे आणि चहा. तर पुढे पुढे आज बघू आम्ही काय काय खातो आणि तसं तुम्हाला दाखवतो. आणि त्यात काही चांगली रेसिपी असेल तर ती पण तुमच्यासोबत शेअर करतो. तर स्टे विथ अस. चाय के चुस्की के साथ व्हॉट आय ईट इन अ डे आणि चहा नाही असं होऊ असं शकत नाही. तर या चाय चुस्की मारायला. चाय चुस्कीच म्हणतात ना. काय माहित, मी तर पहिल्यांदा ऐकते चाय चुस्की. चाय पे चर्चा. अभी हम करते चाय पे चर्चा. त्याला पण दाखव ना चाय पे चर्चा. काही डिसाइडेड नाही आहे ना. काय चर्चा आहे तुम्ही चहा परी सांग. काय नाही, आज तू करणार आहे फ्रीज साफ. मला 2-3 काम आहेत. पहिलं फ्रीज साफ करायचे, गाडी वॉश करायची, दोन्ही गाड्या वॉश करायचे, सगळे इम्पॉर्टंट. बस तुला फ्रीज साफ करायचा, हाच मेजर तुझा टास्क आहे. पण हा काय करणार माहितीये का, एकच काम करणार, पण असं दाखवणार की बापरे मला जगातलं मोठं काम सांगितलंय आणि मला काय करायचं आणि काय नाही. आणि मग आता हे फ्रीज साफ करायचं काम केलंय ना, त्याचे गुणगान आम्ही 4 दिवस गाणार. अक्षुने स्टार्ट केलं आता फ्रीज साफसफाई. सर इकडे बघा. चलो लेट्स स्टार्ट. हाय गाईज, तर मी आता आली आहे. माझा छोटासा ब्रेक आहे आता. तर आता व्हॉट आय ईट इन अ डे पण करतोय आपण आणि फ्रीज पण क्लीन करतोय. तर व्हॉट आय ईट इन अ डे मिस नको व्हायला, म्हणून मी आता पितीये प्रोटीन पावडर. आणि अक्षयसाठी मी बनवलंय ऍपल ऍपल शेक. शेक. ते तयार होतंय अजून, होईलच. तर चिअर्स. थोडंसं काम केल्यानंतर रिवॉर्ड्स अँड रिकग्निशन टाइप झालेलं आता. चलो चलो आता मी परत जाते कामाला. अक्षय तोपर्यंत त्याची आपण क्लिनिंग कंटिन्यू करेल. करूया. बाय बाय, भेटूया नंतर. प्लेट वॉश करून आणल्यात आता कडक मध्ये एकदम. ऐसा धोया है ना इनको, ऐसा धोया है ना भाई साहब. कपडा आताच ठेवलाय मी आणि शोधत बसलो. सॉरी भाई साहब. हॅलो गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगायची, एक गोष्ट शेअर करायची. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी आता असं फ्रीज साफ करत होतो, फ्रीज साफ करत करत असताना असंच मोबाईल हातात घेतला आणि चेक करत होतो, तर बघता तर काय 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत भाई साहब. 2 मिनिटं तुला डिस्टर्ब करू आपण या गोष्टीवरून. ए भाई, तेरे को पता है क्या हुआ? क्या? ये देख. Oh my God, 100 subscribers completed. Thank you guys. थँक्यू सो मच गाईज. आता हे 100 सबस्क्रायबर 100K लवकरच न्या. हो, हा? 100 to 1K, 1K to 1 नाही lakh, 1 100 lakh. ते 1K, 1K टू 10K, 10K टू 100K, 100K वर 1 मिलियन, Yes. 10 मिलियन. आपल्याला अशीच जर्नी कम्प्लीट ठेवायची आहे. थँक्यू सो मच. Thank you guys. Thank you, thank you, thank you, thank you थांब so थांब नीट सांग, much. हल्लं ते जरा. हा सांग. Thank you guys. Thank you so much. खूप छान वाटतंय. एक माइलस्टोन ऍटलीस्ट कम्प्लीट झाला. 100 सबस्क्रायबर्स. आम्ही नॅचरली कुणाला जास्त फोर्स नाही केलं की सबस्क्राईब करा आम्हाला, फॅमिलीमध्ये पण. आणि आता आम्हाला पाहिजे 1K सबस्क्रायबर, 100K, 1 लाख, 1 मिलियन, आणि ते फक्त तुम्ही करू शकता. प्लीज. हॅलो गाईज, आय एम बॅक. तर गाईज आपण बनवणार आहोत आपण करतोय व्हॉट आय ईट इन अ डे ची व्हिडिओ.
तर आता आम्ही सकाळचा नाश्ता तर झालाय. आता दुपारसाठी काय तर चपात्या मी ऑलरेडी बनवून ठेवल्यात. माझं वर्किंग आहे म्हणून. व्हेजिटेबल्स मी मॉर्निंगलाच कापून ठेवलेले. आम्ही बनवतोय पावभाजी. तर त्याच्यासाठी मी कापलेली आहे शिमला, फ्लॉवर, मटार आणि बटाटा. तर आता मी हे टाकणार आहे बॉईल करायला. एक स्टोरी आहे मला तुमच्यासोबत शेअर करायची. मी ना वॉट आय ईट इन अ डेचा खूप छान प्लॅन केलेला. मी डोसा बॅटर मागवलेला. मी सगळ्या व्हेजिटेबल्स पावभाजीसाठी लागतात त्या मागवलेल्या. पण आपले अक्षय सर आहेत ना, त्यांची सुट्टी झाली चेंज. त्याच्यामुळं मग मला जे मी आणलेलं सामान वॉट आय ईट इन अ डे व्हिडिओसाठी ते मला संपवावं लागलं. मग आता ह्यात पावभाजीसाठी बऱ्याचशाच भाज्या नाहीयेत. जसं की काही लोक बीट टाकतात, गाजर टाकतात. ते नाहीये. ते मी संपवलं. तर जे आहे त्यात आपण आपली जुगाडू पावभाजी बनवूया. इसका कारण नरेंद्र मोदी. इसका कारण नरेंद्र मोदी नाहीये. इसका कारण अक्षय देशमुख आहे. You want to share something with our guys? काहीतरी बोलायचं होतं मला, पण ना आता आठवत नाहीये. जल्दी हा बोल. पावभाजीसाठी आम्ही पाव नाही आणले कारण मला मैदा खायचा नाहीये आणि अक्षय म्हणतो मला एकट्यासाठी कशाला. मग आम्ही काय करणार आहोत कॉम्बिनेशन माहितीये, पावभाजी विथ चपाती. पावभाजी मधली फक्त भाजी हा, आणि भाजी चपाती. with चपाती. आता मसाला आमचा रेडी आहे. मी टोमॅटो ह्यातच टाकले बॉईल करायला. हे बघा आमची थोडी घाईतली पावभाजी. डायरेक्ट टाकतो ना पावभाजी. हे Yes. टाकल्यानंतर पावभाजी रेडी. येस येस, खूप इझी असते पावभाजी. हा का? येस. किती इझी. आता तू पण बनवू शकतो ना अक्षू. जर तुला कुठल्या पण व्हेजिटेबल्स तुला आवडतात त्या बॉईल करायच्या आणि तू पण बनवू शकतो सिरियसली. मॅडमचं असं म्हणणं आहे की मी बनवावी पावभाजी. कधीतरी करूया ना आपण एक असं चॅलेंज. पूर्ण दिवस मीच स्वयंपाक करेन. हा 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 नाईस आयडिया. आता तू चाललीस तिकडे तिकडं सॉरी आता तू चाललीस तिकडे आडोशीला. आता कसं करणार मग. मग मी आल्यावरती करू ना आपण. ओके तेव्हा बाबू असेल. असं मग तेव्हा तर वेल अँड गुड ना. मी बाबूला टेक केअर करेल व सगळी त्या दिवसाची कुकिंग तू करायची. ओके तर अशी आता पावभाजी रेडी होतीये. पावभाजी रेडी झाली की डायरेक्ट आता जेवतानाच तुम्हाला दाखवतो. भूक लागली आता. नमक नमक सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट राहिला ना. काय बरं आठवलं तुला. नाहीतर तुला नेहमी बनवून झाल्यावर आठवतं. आयदर जास्त आयदर कमी. तर पावभाजी खाणार आम्ही आज विथ चपाती. तर मित्रांनो पावभाजी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीत आता आम्ही जेवायला बसतोय. पावभाजी तर दिसताना एकदम अशी पावभाजी नाही चपाती भाजी. न्यू कॉम्बिनेशन चपाती भाजी. चपाती आणायला भाजी पाहिजे होते अक्षय तू पाव. एक एक दोन दोन खाल्ले असते आणि मग चपाती खाल्ली. नाही जाऊ देत. ते लिफ्ट बंद आहे. मला चालू झालं कंट्रोल. ठीक. आता असंच जेवतो आम्ही. असंच असतं आमचं डेली वॉट आय ईट इन अ डे. असंच आम्ही काय ना काय जुगाड करत असतो मोस्ट ऑफ द टाइम. व्हॉट डू यू मीन जुगाड. म्हणजे आता बघ तसं आपण ऑप्शन हेल्दीच निवडलाय की ब्रेड खाणं म्हणजे मैदा खाण्याच्या ऐवजी आपण चपाती खातो. ठीक आहे. मग चांगलं आहे ना. मग त्यात प्रॉब्लेम काय आहे. अरे मग तेच सांगते की प्लॅन काय होता. काय झालं काय झालं काय झालं काय झालं. ड्यू टू सम रिझन माझी बोलती बंद झाली. तुम्हाला ऋतूच सांगेल पुढचं काय सांगायचं ते. म्हणजे हेच माझं म्हणणं आहे की बाबा प्रॉपर पावभाजी आम्ही खाऊ शकत होतो पण हेल्दियर ऑप्शन म्हणून मस्त सगळ्या व्हेजिटेबल्स आणि चपाती अलॉंग विथ मस्त कांदा निंबू एकदम भारी. चलो खाते अभी. चलो अभी खाते. इव्हनिंग टी. वॉट आय ईट इन अ डे. मस्त कप ऑफ टी. अद्रक आणि काय इलायची. आता काय करणार आपण. नाश्ता करायचा. भूक आहे तुला काहीतरी. अच्छा आता हा जाईल राऊंड मारायला आणि काहीतरी खायला घेऊन ये मग. चालेल चालेल का. आता डायरेक्ट संध्याकाळचं जेवण.
गाईज आमचं वॉटा इटिन डे असंच असतं जनरली. असंच करतो आम्ही, सकाळी नाश्ता, दुपारी डब्बा. होतं काय, जेव्हा आम्ही काहीतरी चांगलं प्लॅन करत असतो ते शूट होत नाही, आणि जेव्हा काहीतरी असं भलतंच काहीतरी असतं ना, Adjustment वालं. adjustment वालं, ते आम्ही शूट करतो. त्या दिवशी आम्ही काय गटारी होती तेव्हा काय बनवलेलं, मटन, डाळ भात, रस्सा. मटन सुका सगळं बनवलं, ते न दाखवलं. आणि आता बघा, करू हळूहळू इम्प्रूव्हमेंट करू आपण आपल्या व्लॉगमध्ये. असंच सांभाळून घ्या सध्या आम्हाला आता. प्लीज आम्ही आलोय मेरिडियनमध्ये. कुठली घेणार? सीताफळ आणि अंजीर, ऑल टाईम फेवरेट सरांची. मी वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करते नेहमी, पण आता मी ट्राय करते अक्षयचा आवडीचा फ्लेवर. काय रे? चिकू आणि नाही सीताफळ आणि अंजीर. अक्षयचा ऑल टाईम फेवरेट फ्लेवर. आणि आईस्क्रीम खायचं रिझन पण भेटलंय आम्हाला ॲक्च्युली. दुपारची पावभाजी थोडीशी तिखट होती आणि भयंकर पोटात आग होत आहे, म्हणून आम्ही आलो फिरता फिरता आईस्क्रीम खायला. सरांची थोडी ट्रेनिंग आहे, तर आम्ही रेग्युलर एक राऊंड मारत असतो, जो की आम्ही रोज शूट नाही करत, कारण सर चालवत असतात आणि मी त्यांना डायरेक्शन अशा दाखवत असते. तर हा मस्त, तुम्ही पण ट्राय करा जर तुमच्या इथे मेरिडियनची फ्रँचायझी असेल तर. आम्हाला पण ऑसम छान आईस्क्रीम आहेत. मला नॅचरल्स पेक्षा मेरिडियनची आईस्क्रीम खूप भारी वाटते. खरंच आहे, मला आईस्क्रीम नावाचा पदार्थच आवडत नव्हता, पण ड्यू टू द मेरिडियन. पण ठीक आहे, आईस्क्रीम खातो, थोडंसं राऊंड मारतो आणि मग घरी जातो. गाईज लास्ट मील ऑफ द डे. जास्त काय आज फॅन्सी नाही बनवलं, फक्त राईस, दाल आणि सब्जी. अदर डे आम्ही खूप चांगलं खातो. आज सकाळी खूप हेवी नाश्ता, त्याच्यानंतर पावभाजी, भाजी चपाती, त्याच्यानंतर अदर चटरपटर खाल्ल्यामुळे इतकी भूक नसल्यामुळे आम्ही आता साधं जेवण बनवलंय. पण आता मी म्हणेल की मला असं वाटतं की खोपोलीला गेल्यावरती, आडोशीला गेल्यावरती स्पेशली मी परत एकदा आपण व्हिडिओ बनवूया वॉटा इट इन अ डे वाली. आणि तिथे मम्मी खूप अमेझिंग जेवण बनवते, तर तो वॉटा इट इन अ डे खूप भारी असणार आहे. आजचा जसा प्लॅन होता तसं झाला नाही, कारण अक्षयची सुट्टी होती. मी आधी बोलले, मी खूप काय प्लॅन करून ठेवलेला, डोसा हे ते, पण तसं काही झालं नाही. पण ठीक आहे, ओव्हरऑल दिस इज वॉट आय इट इन अ डे. गाईज आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. एक बेटर वॉट आय इट इन अ डे नक्की तुम्हाला भेटेल. बाय बाय. बाय.